तब्बल 9 लाख लाडक्या बहिणींची संख्या घटणार। लाडकी बहीण योजनेसाठी नवे निकष, सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार। पुरस्कार सोहळ्यावरील टीकेनंतर संजय राऊत आणि शरद पवार पहिल्यांदाच एकाच मंचावर। संसद भवन ते सेंट्रल विस्टा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दोन्ही नेते एकत्र। अजित पवारांच्या आदेशानंतरही धनंजय मुंडे 6 पैकी एकाही जनता दरबाराला उपस्थित नाहीत। मुंडेंनी पवारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा। राज ठाकरेंनी बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक। मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक असल्याची माहिती। रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री। रामलीला मैदानात आज भव्य शपथविधी सोहळा। फडणवीस, शिंदे, अजित पवारही राहणार उपस्थित। मुंबईमध्ये कोळशाच्या तंदूर भट्टीवर बंदी घातल्यामुळे पावाचा पुरवठा विस्कळीत होईल। इराणी बेकर्स असोसिएशनचा इशारा। हॉटेल, ढाबा, बेकरीवरील कारवाई बंद करण्याची मागणी। कल्याणमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू। जमिनीच्या वादातनं नातेवाईकानेच गोळ्या झाडून हत्या केल्याचा संशय। आरोपीचा शोध सुरू। संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन। शेगावात भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी। गजानन महाराज मंदिरालाही आकर्षक सजावट। मदतीसाठी भारतात आलेला पाकिस्तानी घुसखोर मुंबई पोलिसांच्या नजरकैदेत। नादिर खानला पाकिस्तानला पाठवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न। कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला। 2 अपघातात 8 जणांचा मृत्यू, 40 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर। भारताच्या मिशन चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात। दुबईमध्ये बांगलादेश विरुद्ध सलामीची लढाई। बुमराच्या अनुपस्थितीत गोलंदाजांचा कस लागणार। माझावर दुबईतनं महाकव्हरेज। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत यजमान पाकिस्तानला सलामीलाच पराभवाचा धक्का। न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभव। Headlines brought to you by